हॅलो गाईज, तर मी आत्ता म्हणजे आता टाइम झालेला आहे 8 वाजलेत. 8ला 15 मिनिट कमी आहेत. अफसोस कालच्या कार्यक्रमामुळं आज रिडिंगला मी उठू शकलो नाही ना एडिटिंगला उठू शकलो नाही. काल या टायमापर्यंत माझा व्लॉग कंप्लीट झाला होता, मी अपलोडसुद्धा केला होता. आणि या टायमाला माझी आता सध्या एडिटिंग चालू आहे. आता तर फक्त तर मम्मीनं आताच म्हणले की आजचा आपला पूर्ण दिवस पार्लरमध्ये घालायचा आहे आणि आपण आता थोडंसं एडिट करून घेऊ आणि बाकी सगळं पार्लरमध्ये गेल्यास करू. चल, आंघोळ करायची, कपडे घालायचे, मम्मी काय खायचं नाहीतर नीट जायचं पार्लरला. चल, तर मी झालोय रेडी. आता आपण खाऊ भात वरण. मला मॅगी खाऊ वाटेल मला. पप्पा सोडणार आहेत मला, पप्पा गेले बाहेर. चलो आपण बी जाऊ. बाय. तर पार्लरला पोहोचलो आणि इथे येऊन डबल रीड करत बसलो होतो. पण अजून एक प्रॉब्लेम झाली त्या गडबडीच्या नादात. जे आपण मम्मीने तिथे टार्गेट बुक होतं, रिच डॅड पुअर डॅड, घरीच विसरून आलं. ते सिंगिंग करत होता, गाणी म्हणत होता. थोडं तुम्हाला आपण पार्लरच्या वर असं थोडं तर फायनली माझा व्हिडिओ एडिट झालाय कालचा आणि खूप उशीर झालाय, खूप म्हणजे खूप. आला ते ठेवलं मी, तोपर्यंत आपण चालू करू आपलं वाचायला. पार्लरमध्ये बसायला पूर्ण दिवस, पण मला बोर व्हायला तर म्हणून मी निघालो घरी. आणि अर्ध्या वाटत आल्यास कळालं की चावीच आणलाय. मग पप्पाच्या छोट्याशा ऑफिसमध्ये आलोय. तिथे सगळे बसते. हे माझे आवडते काका, काय करा. आणि हे पण आता इथून इथं पप्पा नाही आला, पप्पाला फोन लावायचं, पप्पाला बोलवायचं, चावी घ्यायचं आणि मग घरी जायचं. तर पप्पाच्या ऑफिसमधून आलोय आणि पप्पा पण नव्हते कुठं जवळ ऑफिसच्या. पप्पा गेले खाल्ल्या घरी हत्तीनगरला गोलाईपाशी. काय तर घराचं काम चालू आहे आमच्या. तसंच चालू आहे बिना चावीचं. कदाचित मला दिल कोण जाता चावी आणून गाडीवर, दिदी किंवा मम्मीचे असिस्टंट स्टुडंट कोण तर द्यावंच लागेल ना, घरात कसं जाईल तिच्याशिवाय. मग आता मन झालं माझं, तर मी बनवली. आणि घरी कोणीच नाहीये, अकेले ठुसेंगे एकदम भारी मध्ये. तर मॅगी रेडी आहे मित्रांनो आपली मस्त पैकी. 1 मिनिट मी टॅप खाली ठेवतो. आपली मॅगी रेडी. आम्ही खाणार आहे. घ्या खुशबू लो खुशबू, खाने को नहीं मिलेगा. तुम्हें खाना है ना, 15 रुपये जमा करो, आसपास के जनरल स्टोर में जाओ, उनको बोलो 2 मिनट की मैगी दे देना, येलो कलर की, नहीं तो इप्पी खिला देंगे. और फिर बना लो, खा लो, कैसे करना है जो करना है करो. अब मैं तो खाऊंगा. बाय. तर गाणे ऐकायला म्हणलं तर लाईट पण गेलेली आहे याच गोष्टीवर आपण मस्त पैकी रीड करू. तर माईक आणलोय मी जाऊन, ते पण गाडीवर. ह्या वेळेस आज पहिल्यांदा गाडी भेटली. काल तर खूपदा चालवली होती, ह्यांच्यासोबत चालवली होती खूपदा. आणि हे माईक आलाय तर आपण सिंगिंग स्टार्ट करू. यावर पहिला अनबॉक्सिंग करायची आहे. तर हे आहे आपला पहिला माईक. हा माईकची कंपनी तर काय नाही माहीत, तिथं दिसणार आहे, फक्त वायरलेस मायक्रोफोन असलेले. अनबॉक्स करू आपण. अशा काय तर पॅकिंग मध्ये येते. हे काढलं आपण. माईक ला एअरपोर्ट दिलं काय नाही, आहे माईक आहे. हे असं दिसलं माईक आहे. हे असा काहीतरी फोनला लागतो. आणि हे दुसरा आहे, हा वायरलेस आहे. म्हणजे एक असं लावतो. अजून काय भेटले ह्याच्यासोबत आपल्याला, हे चार्जर आहे वाटतं, ह्याच्यावर साईन दिलं आहे चार्जरचं. हे चार्जर आणि हे आयफोनला कनेक्ट करण्यासाठी, आयफोनचा एकच नंबर. आपण आता पहिलं कनेक्ट करून बघू कसं चालते. हवा तर नाही करणार, कारण की टॅबला चालते, पण तरी पण आपण वायरलेसला करणार. 1 मिनिट मी पहिले वाजत होतो आणि कनेक्ट करू का. तर आईस्क्रीम आणलेलो आहे आपण. आणि मला राजभोग मम्मीचा नाही भेटला, तर त्याच्या जागी मी आणलोय. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बा,
हे वाले आणलेले आहेत. हे केशर पिस्ता आणि एक माझ्यासाठी सेपरेट असते कारण की मला आई डोंट लाइक फैमिली पैक्स, इसलिए हम सोलो में खेलते हैं. आणि तुम्हाला मी मॉडेलला भेटलो नाहीये, मम्मीच्या आज न्यू मॉडेलला, तर मी तुम्हाला त्यांना भेटवतो. चला. भाऊ म्हणून जा आणि बूट चोरायचे नवऱ्याचे आणि जाम एवढे मोठे पैसे काढा. त्याला बुट चोरायला आवडतात ग खूप जास्त. लग्नामध्ये फक्त. हा हो ना, मग लग्नातच ना. माझं दीदीचं लग्न आहे आता. हा नाही झाल्याचं. हा हा माझा तिचं अजून थोड्या दिवसांनी लग्न आहे. तिला म्हण की मला बोलव, मी बूट चोरतो. मी तुम्हाला पहिल्या व्लॉग मध्येच म्हणलं होतं मग मी एक्स्ट्रीम लेवलचं बोलते म्हणून. त्यावेळेस ऐकू दिलं नाही, ह्यावेळेस थोडं मीडियम लेवल होती. तर ही आहे आजची मॉडेल मम्मीची. हॅलो. कोणता लुक केलता आज मम्मीने? महाराष्ट्रीयन. महाराष्ट्रीयन. लय भारी झालं होतं की. हा लय भारी. हा नाशिक का दीदी नाशिक पसंत आहे. कसं झालं मी जेवण? नागपूरची आहे. एक नंबर. अच्छा नागपूरची आहे. मम्मीने जेवण बोललं कसं झाले? एक नंबर. खाते की मी. तू नाही करत जेवण तर ना. नाही आता मला पहिलं सिंगिंग करायची आहे. मला मी किती वेळ झालो त्याला सांगाय आपण करू करू म्हणून. मग मी माईक आणला, मग एकाच्या मागे एक काम लागायला. मग आता मी पहिलं सिंगिंग करणार नंतर जेवण. हा बाय. तर रूम मध्ये आलोय आणि आता करू आपण मस्त पैकी सिंगिंग स्टार्ट. तर पहिलं गाणं म्हणणार आहेत आपण, जे मी खूप दिवस झालं म्हणालोय. त्या गाण्याचं नाव आहे की दिल गाणं म्हणा. स्टार्ट करून 1 मिनिट. मी त्या 3 स्टार्ट. माने की तरह हम भी तोड़े हैं गए, ऐसे तन्हा तो न है तन्हा छोड़े हैं गए, ना दिल से वो यादें जाए ना रातों को नींदे आए, आते हैं फिर ख्वाब क्यों आते हैं फिर ख्वाब, मैं भी तेरे इश्क में डूबी उन आंखों में तुम ले आए, आंसू है हिसाब क्यों आंसू बेहिसाब क्यों, हे यारो कम से कम जान से जाना पाए हम, यार है यारो कम से कम जान से जाना पाए हम, इनकार के बहाने कई बार करते करते हमने वही लगाया दिल जहाँ दिल लगाना मना था, आखिर वही किए सजदे जहाँ दिल झुकाना मना था, वो जिंदगी बिता दी जहाँ एक पल बिताना मना था, भूल गई मेरे थे हम जहाँ रोज जाना मना था. पण कमेंट करून सांगा आणि त्या व्हिडिओ पण कमेंट करून सांगा की कशी झाली आहे सिंगिंग. तर तोपर्यंत बाय. आता तोपर्यंत बाय. आज लवकर झोपायचंय, लवकर उठायचंय सकाळी 3ला. तर तोपर्यंत मम्मीने एक छान काम दिले माझ्यासाठी. काय दिली सांग? खिचडी बनव. खिचडी तुला आणि पप्पासाठी. हा तर त्याच्यासाठी काय काय बनवायचं असते? काय नाही बघा, कांदा चिरायचा, थोडासा लसूण सोलायचा, 1 टमाटा चिरायचा, झालं. फोडणी द्यायचं. तेच फोडणीच देता येत नाही मला. मी सांग. हा चला चला तोपर्यंत आपण तयारी करून घेऊ. मम्मीने म्हणले की खिचडी बनवायची आणि कांदा टमॅटो वगैरे वगैरे चिरायचे आणि ब्ला ब्ला ब्ला. टमाटर कांदा टमाटर रेडी. पापड झाले रेडी 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 रेडी. मी बनवली खिचडी पण रेडी 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 रेडी. चलो खाते हे. वाढून घेतलेलं आहे एकदम छानपैकी आणि समोर तारक मेहता चालू आहे. हे पण मी बनवले आज खिचडी. खाल्लो का? मी बनवलंय म्हणलं फर्स्ट टाइम ते पण. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करायलो.
आता आणलेलं खाऊ आईस्क्रीम आणि मस्त झोपायचं. उद्या सकाळी लवकर पण उठायचे. बाय करा सगळ्यांनी. मम्मी बाय कर. बाय बाय.